जी माहिती आहे ती एकदम खरी खरी सांगतो. मोजावं नाही लागत, काय करावं लागत नाही. त्याच्यापेक्षा कमी रेट तर मी अजून नाही पाहिला. ऑल इंडियामध्ये सगळ्यांपेक्षा नंबर 1 ब्रँड येते. रोजच्या रोज रेट बदलत असतात. नारळाची साईज बघूनच चकित झालेलो आहे मी. मिक्स करते. अरे एवढा महाग झाला नारळ. ते पैसे तुम्हाला काउंटवरच द्यायचे आहेत, वजनाचा काय संबंध नाही. मी घ्यायला आलात तर रेट थोडाफार कमी होईल तुम्हाला. बघा 270 नारळ बसतात एका गोणीमध्ये. बघा होलसेल मार्केटमध्ये हा रेट आहे नारळाचा. अख्खे नारळ खायचे, ओले नारळ. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशी FMC मार्केटला आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते नारळ मार्केट. म्हणजे अख्खे नारळ खायचे, ओले नारळ आपण म्हणतो ना, ते कोकोनट मार्केट. हे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे आपण जे घरी नारळ विकत घेतो ना भाजीसाठी वगैरे, कोकणातल्या लोकांना स्पेशली याचे रिलेटेड असतील. कोकणातले लोक त्यांचे नारळ जास्त वापरतात, ओले नारळ. तर ते होलसेलमध्ये त्याचा काय रेट असतो आणि कसे मिळतात, FMCमध्ये कुठे आहे ते मार्केट आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता जाऊया आणि बघूया नारळाचे काय रेट आहेत. ते लिहिलेलं आहे नारळ बाजार कोकोनट मार्केट. सुरुवातीलाच तुम्हाला नारळ दिसतंय तिकडे. FMC मार्केटमधली ही K सिरीज आहे. इकडे बघा हे नारळ आहेत. कशात नारळ दादा? 30 रुपये. 30 रुपयाला एक. ओके, पण घ्यायचं तर पूर्ण गोणी घ्यायला लागेल ना? रिटेलमध्ये पण मिळतात का? बघा दादा सांगतो रिटेलमध्ये पण मिळतात तिकडे. 30 रुपयाला एक नारळ आहे आणि पूर्ण गोणी घेतली तर ओके. म्हणजे बघा 28 ते 29 रुपयामध्ये तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील. आणि गोणीत नारळ किती असतात? 180 नारळ असतात. बघा दादा सांगतात 180 नारळ असतात एका गोणीमध्ये. म्हणजे ह्या साईजच्या बघा. आणि 30 रुपयाला एक नारळ आहे. आणि बघा हा नारळ आहे 40 रुपये नारळ आहे आणि 110 बसणार या गोणींमध्ये. बघा अशा गोणी असतात भरलेल्या, 110 बसणार. आणि आता तुम्हाला रिटेलमध्ये 40 रुपयाने मिळेल इकडे. आणि तुम्ही जर होलसेलमध्ये घेतलं तर 38 रुपयाने मिळेल तुम्हाला. 1-2 रुपये कमी होतात होलसेलमध्ये घेतल्यावर. बघा असा वाजून दाखवणार. चांगला नारळ आहे आणि पाणी आहे. तुम्हाला आवाज येत असेल बघा, पाणी भरपूर आहे याच्यामध्ये. आणि या नारळाला 40 रुपये. बघा होलसेल मार्केटमध्ये हा रेट आहे नारळाचा, 40 रुपये. बघा हे मद्रासचे नारळ आहेत सगळे. आणि बघा पटेल इंटरप्राइजेस. इकडे तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल, रिटेलमध्ये मिळेल, सगळं मिळेल. आणि बघा हा नारळ आहे तो 39 रुपये. बघा तो तिकडे बघितलं तो 40 रुपये, हा आहे तो 39 रुपये. 1 रुपयाचा फरक. आणि हे तुम्हाला 115 ते 120 नारळ बसतील पूर्ण गोणीमध्ये. साईज थोडीशी बारीक आहे, कळत न कळत, पण ह्याच्यात भरताना क्वांटिटी तुम्हाला जास्त आहे. इकडे तर लॉटमध्ये नारळ आहेत, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या नारळ आहेत साईजमध्ये. हे बघा छोटे पण आहेत. कशा दादा आहे नारळ? 20 रुपये. बघा हा बघा केवढा नारळ आहे, 20 रुपयाला एक नारळ आहे हा. आणि होलसेल आहे का रिटेलमध्ये मिळतं आहे? बघा होलसेल पूर्ण गोणी, सिंगल नाही ना. बघा सिंगल मिळणार नाही इकडे. दुकानाचं नाव आहे मे रेवती ट्रेडर्स, K35. आणि हे किती बसतात गोणीमध्ये? 270. बघा 270 नारळ बसतात एका गोणीमध्ये. नारळाची साईजच तेवढी आहे ना. ते वजनावर देतं की काउंटिंगवर असतं? काउंटिंगवर असतं, नगवरती ना. आणि तुम्हाला ह्या गोणीमध्ये किती आहे ते माहिती आहे बरोबर. बघा हे नगावरतीच मिळणार तुम्हाला, असं वजनावरती वगैरे नाही. गोणी जेवढे नारळ असणार ना तसं तुम्हाला हे मिळणार होलसेलमध्ये. आणि हा कसा आहे दादा? बघा हा आहे तो 24 रुपये नारळ. आणि सेम जेवढे गोणीमध्ये बसणार तेवढे पैसे तुम्हाला द्यायचे. बाकी इकडे मोठे पण आहेत. हा कसा आहे? बघा हा 38 रुपये साईज. बघा नारळाची. जे होलसेलमध्ये सध्या हे रेट आहे, तर रिटेलमध्ये तुम्ही विचार करू शकता काय मिळत असेल तुम्हाला ते प्राईस. आणि बघा हे 40 रुपये. जशी साईज वाढत जाते प्राईस वाढत जाणार आहे. 40 रुपये. आणि बघा हा आहे तो सगळ्यात मोठा नारळ आहे आणि प्राईस पण सगळ्यात जास्त, 50 रुपये नारळ. बघा इथे आपल्याला पाण्याचा आवाज येतो आहे. पाण्याने भरलेलं नारळ आहे एकदम. आणि हे नारळ सगळे कुठले असतात? महाराष्ट्रातले आहेत की मग मद्रास? बघा सगळे मद्रासचेच नारळ आहेत ते. आणि तुम्ही घ्यायला या, साईजप्रमाणे तुम्हाला रेट पण आहे. तुम्ही बघितलं 20 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत नारळ मिळतो तुम्हाला इकडे. दुकानाचं नाव तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि होलसेलमध्ये आल्यावर काय रेट कमी होईल की हाच रेट आणणार आहे?
कमी होईल ना बघा. तुम्ही घ्यायला आलात तर रेट थोडाफार कमी होईल तुम्हाला. बघा इकडे पण नारळ आहेत. आता छोटेवाले कितीला आहे ते बघा. हा 22 रुपयाने नारळ आहे. आणि हे गोणीमध्ये किती असतात बघा. 230चा काउंट आहे गोणीमध्ये. आणि हा तुम्हाला 22 रुपयाने मिळेल. दुकानाचं नाव तुम्हाला दाखवतो. परत तुम्ही म्हणता की दुकानाचं नाव वगैरे दाखवत जा, नंबर वगैरे सगळं आहे. आणि हे दादा मंचरचे आहेत बघा. सुखदेव खंडूजी काळे अँड सन्स. आणि फोन नंबर पण आहे शेवटी बघून द्या तुम्ही. आणि K36. इकडे सर्व प्रकारच्या नारळ आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंतचे. हा काय रेटचा आहे दादा? हा बघा. हा 25 रुपयाचा आहे नारळ. हा आहे तो 28 रुपयाचा आहे बघा. साईज थोडी थोडी वाढत चालली आहे. आणि हा आहे तो 30 रुपयाचा हा नारळ. ओले दिसतील तुम्हाला पावसामुळे, कारण अजून पण पाऊस सुरू आहे. आज पण पाऊस पडला आहे इकडे. आणि हा कसा आहे दादा? 37 रुपये बघा. हा 37 रुपयाचा नारळ आहे. 125 नारळ आहे. आणि 125 येणार नारळ ह्या गोणीमध्ये. एका गोणीमध्ये 125 नारळ बसणार. 37 रुपये रेट आहे. आणि हा 45 बघा. हा 45 रुपयाला तुम्हाला नारळ मिळेल. आणि एका गोणीमध्ये 90 नारळ बसतील बघा या गोणीमध्ये. आणि शेवटी पैसे तुम्हाला काउंटवरच द्यायचे आहेत. वजनाचा काय संबंध नाही. जेवढा नारळ बसणार तेवढेच पैसे द्यायचे आहेत. आणि हा 45 रुपयाने तुम्हाला नारळ मिळेल. आणि हा 40 रुपयाने मिळेल तुम्हाला नारळ. तुम्ही जेव्हा घ्यायला याल नारळ तेव्हा थोडाफार रेट कमी होईल. म्हणजे कमी जास्त म्हणतात आपण, पण कमीच होईल, जास्त नाही होणार. पण आजचा रेट हा आहे. आणि आजची तारीख आहे ती 30 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवशीचा हा रेट आहे मार्केटमध्ये. आणि बघा असं गोडाऊन आहे. हे सगळे नारळच आहेत का दादा? अख्खे नारळ बघा. हे सगळे नारळ आहेत. गोणीच्या गोणी भरून आलेले आहेत. आणि हे सर्व गोणींमध्ये ते जे सांगतायत ना दादा, तोच काउंट मिळणार आहे. कारण त्याच काउंटने ह्या सर्व गोणी भरलेल्या असतात. मग इकडे अशी गाडी खाली होते बघा. रेट तुम्ही बघताय ओल्या नारळाचे काय आहेत ते. आणि तेच हे रेट आहे. आणि आपल्या रिटेलमध्ये आपण म्हणतो अरे एवढा महाग झाला नारळ, पण होलसेलमध्येच त्याचा रेट हा आहे. तर तुम्ही काय विचार करणार ना. सध्या आजच्या तारखेला तरी हा रेट आहे होलसेलचा. तर तुम्हाला डेट पण सांगितली आहे 30 ऑक्टोबर आहे ती. आणि बघूया अजून 2-3 दुकानं म्हणजे आयडिया येईल आपल्याला अजून. बघा इकडे पण नारळ आहेत. आणि आत्तापर्यंत आपण 50 रुपयाचा हायेस्ट मोठा नारळ बघितलेला. पण इकडे आता आपल्याला 55 रुपीजचा नारळ दिसतोय हा बघा. आणि किती बसणार एका गोणीमध्ये बघा? 70 नारळ येणार एका गोणीमध्ये. पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला? मला तर इथपर्यंत येतोय, तुम्हाला पण येत असेल. आणि 55 रुपीजला एक नारळ आहे. आणि हा होलसेल रेट आहे ना? होलसेलचा रेट आहे. असं रिटेलमध्ये काय मिळणार नाही. गोणीच घ्यायचा बघा. गोणीच घ्यायचा. आणि हा कसा आहे दादा मग? 52 बघा. हा 52 रुपयाला आहे. हां 80 बघा. 80 नारळ बसणार. आणि हा 52 रुपयाचा नारळ आहे. यांच्याकडे सर्व असे मोठे मोठेच नारळ आहेत. छोटे पण आहेत. छोटा कसा आहे बघा? हा 22 रुपये. 200 किती बघा? 210 नारळ बसणार एका गोणीमध्ये. आणि परत तुम्हाला सांगतो की रेट 22 रुपये आहे. गोणी छोटी मोठीचा काय संबंध नाही. जेवढा काउंट त्याच्यामध्ये असणार ना तेवढ्याचेच पैसे तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे वजनाचा हिशोब येतच नाही या नारळाच्या मार्केटमध्ये. जेवढे नारळ ह्या गोणीमध्ये येणार तेवढेचे तुम्हाला पैसे द्यायचे. आणि त्यांनी दादानी जे सांगितले तेच नारळ तुम्हाला, तेवढेच नारळ ह्या प्रत्येक गोणीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्या साईजमध्येच. कारण त्यांचा हिशोबच तो असतो बरोबर. त्या प्रकारे ते भरलेले असतात काउंट करून नारळ. बघा 38 रुपये 50 पैसे नारळाचा रेट आहे. आणि 110 नारळ तुम्हाला ह्या गोणीमध्ये मिळतील. म्हणजे तुम्ही बघताय 20 रुपयापासून तर 55 रुपयांपर्यंतचे नारळ आत्तापर्यंत आपण बघितले त्या मार्केटमध्ये. दादांकडे तेल पण आहे. हे कुठले तेल आहे दादा? हे राईस आहे का? हे बघा मस्टर्ड ऑइल, तिळाचं तेल प्युअर एकदम. आणि 450 रुपये ना अर्धा लिटर बघा. 450 रुपयाला अर्धा लिटर. आणि हे त्यांचा घाणं आहे. कुठे जातात तुमचा घाणं बघा? कारगरला यांचा घाणं आहे. आणि तिकडून हे घाण्याचं तेल आहे. म्हणजे प्युअर तेल आहे एकदम बघा. सफेद तिळाचं आहे. 550 रुपयाला अर्धा लिटर. आणि बघा हे शेंगदाण्याचं तेल आहे. प्युअर घाण्यावरचं तेल. ह्याच्यात मिक्स नाही, एकदम प्युअर बघा. एकदम प्युअर. आणि 450 रुपयाला अर्धा लिटर तेल आहे. हां. आणि सर्व काचची बॉटल. प्लास्टिक बॉटलचा काय प्रकार नाही. नॉर्मली काचच्याच बॉटल वापरायला पाहिजे सर्व ऑइलसाठी वगैरे. प्लास्टिकची बॉटल वापरायलाच नाही पाहिजे. आणि अशा बऱ्याच प्रकारचे ऑइल आहे तिकडे. सर्व हे त्यांच्या घाण्यातलेच ऑइल आहेत. आणि हे बघा हे गौरव इंटरप्राइजेस काय दिसतं तुम्हाला?
AK-27. इकडे आलात तुम्ही ह्या मार्केटमध्ये, आणि हे मसाला मार्केटमध्ये येत आहे सर्व. नारळ मार्केट आहे मसाला मार्केटच्या इकडे के सिरीजमध्ये आहे सर्व, आणि तुम्हाला असं प्युअर तेल पण मिळेल. इकडे असे बरेच नारळवाले आहेत, 1-2 नाही बरेच आहेत. मग असे पूर्ण लांबपर्यंत लाईन आहे नारळांची. सगळे नारळवाले तिथं, कारण नारळ मार्केट आहे. आणि इकडे बघा केवढा नारळ आहे तो. बघा नारळाची साईज बघूनच चकित झालेलो आहे मी. एवढी मोठी साईज आहे, 52 रुपये. आणि हे ॲक्च्युली खरं होलसेल मार्केटमधला नारळ दिसतो आपल्याला. आणि बघा हे 47 रुपयाला आहे. 90 नारळ बसतील. पण साईज मोठी आहे, छोटी नाही आहे, एकदम मोठी ना साईज आहे नारळाची. असे बऱ्याच साईजचे नारळ आहेत. जसं की हे 110 नारळ बसतील. हे किती रुपये? 39. बघा 39 रुपये. म्हणजे इकडे तुम्हाला नारळ जरा स्वस्त दिसतात. आणि हे सगळे मद्रासचे नारळ ना, कर्नाटकचे. बघा हे सर्व कर्नाटकचे नारळ आहेत. सुरुवातीला आपण बघितले ते मद्रासचे होते, हे कर्नाटकी नारळ आहेत सगळे. आणि हां जाड खोबरं येणार आहे. बघा याचं खोबरं जाड येणार आहे. आणि बघा मद्रासचं जो नारळ असतो त्याचं खोबरं जरा मीडियम असतं, पण कर्नाटकच्या याचं जाड खोबरं मिळणार तुम्हाला. चांगलं आहे ना, आणि रेट पण चांगला आहे बघा इकडे. आणि हे आहे मिस किरण अँड कंपनी. बघा नंबर पण आहे तिकडे. आणि हे एक्सपोर्टर आहेत. बघा 120 नारळ बसणार, 37 रुपये 50 पैशाला एक नारळ पडणार तुम्हाला होलसेल रेटमध्ये. 120 नारळ. हे 150 नारळाचा काउंट बसणार. म्हणजे पहिलं सुरुवातीला जे सांगतात ना ते काउंट आहे, एका गोणीमध्ये बसणारा. 35 आणि 35 रुपयाला नारळ आहे एक नारळ. 180 येणार. 180. तुम्हाला 29. बघा 29 रुपयाला नारळ आहे, आणि 180 नारळ बसणार याच्यामध्ये. ते 210 आहे. बघा हे 210 नारळ बसणार. हा कसा? 24 रुपये. बघा 24 रुपये. आणि हा सगळ्यात छोटा नारळ 21 रुपये. हा 21 रुपये. 250. आणि 250 नारळ बसतील एका गोणीमध्ये. 21 रुपये. दादाने सर्वच पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हे बघा हा यांचा नंबर वगैरे बघून घ्या. फक्त उगाचच यांना त्रास देऊ नका. तुम्हाला जर खरोखर नारळ विकत घ्यायचे विकण्यासाठी वगैरे तर या, आणि इकडे नारळ विकत घ्या आणि यांना कॉन्टॅक्ट करा. हे रविवारचं बंद असतं, बाकी सर्व दिवशी चालू असतं ना. टायमिंग काय असतं? 10 ते 7 वाजेपर्यंत. बघा सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टायमिंग आहे. सोमवार ते शनिवार, रविवारी बंद असतं. आणि बघा आता हे होलसेलमध्ये घ्यायला आलेत नारळ. तुम्ही घ्यायला आले ना तर तुम्हाला रेट करून मिळेल. आता मी विचारतो आहे त्यामुळे ते रेट, त्यांचा जो रेट आहे जो सांगतायत ते, पण घ्यायला आल्यावर थोडंच फार कमी जास्त होईल तुम्हाला. जास्त नाही होणार, कमीच होईल रेट. आणि बघा इकडे पण नारळ बघा केवढं आहे, साईज बघा. आणि भरपूर पाणी आहे याच्यामध्ये. आणि हा पण आहे 55 रुपयेवालाच आहे. आणि हा मद्रासमधला पोलाची एरियातले नारळ आहे ते सर्व. आणि बघा याच्यामध्ये ना 70 नारळच बसणार आहे. 55 रुपये तुमचा हा रेट आहे. आणि हे 80 नारळ बसणार आहेत. हा 52 रुपये रेट आहे. आणि बघा हे 90 नारळ आहेत. हा तुम्हाला 50 रुपयाने मिळेल. बघा असं म्हणजे जसं नारळाचा काउंट वाढत जातो रेट कमी होत जातो आहे. असंच आहे सगळीकडे. आणि हे बघा हे ते नारळ आहेत ते सर्व मद्रासचे आहेत. दिंडीगर ना, बघा दिंडीगर मद्रास. आणि हे पण मद्रासचेच, पोलाचीचे, केरळा बॉर्डरवरचे नारळ आहे ते. म्हणजे आहेत दोन्ही मद्रासचेच, पण वेगवेगळ्या एरियामधले, वेगवेगळ्या गावातले म्हणा तुम्ही. आणि कसे ते नारळ दादा? ही जर येणार आपल्याला 210 भरती 20 रुपये 80 पैसे. बघा 20 रुपये 80 पैसे रेट आहे होलसेलमध्ये. 210 नारळ बसतील. म्हणजे आजचा, हा तुम्हाला तारीख सांगतो, 30 ऑक्टोबरचा हा रेट आहे. 30 ऑक्टोबर 2025. 4 दिवसांनी येऊन मला कमेंट नका करू. इथं आता तुम्ही 20 रुपये रेट सांगितला, 21 रुपये रेट सांगितला, आणि आज तर 22-23 झालं. असं नाही होत. रोजच्या रोज रेट बदलत असतात. मार्केट एकदम कॉन्स्टंट नसतं. आणि बघा इकडे नारळ हे कसे दादा? हे येणार आपल्याला 180 भरती. 180 भरती आपल्याला येणार 26 रुपये 50 पैसे. बघा 26 रुपये 50 पैसे. म्हणजे नारळाची जी काउंटिंग भरते ना ह्या गोण्यांमध्ये, त्याच्यावर याचे रेट पण डिपेंड करतात. म्हणजे जेवढे कमी भरणार तेवढे महाग मिळणार नारळ तुम्हाला. आणि यांच्याकडे असे मीडियम साईजचे नारळ आहेत. आपण मोठ्या मोठ्या साईजचे बघितले 55 रुपयापर्यंतचे, पण यांच्याकडे सगळे आपण जे रेग्युलर घेतो ना नारळ मीडियम साईजचे ते नारळ आहेत.
10 नारळ कसा दादा? 70-80 भरती येते, ते संपल्या माल आता. ओके, 70-80 वाला माल यांच्याकडे संपलेला आहे. आता हा कसा नारळ आहे दादा? हे 125 भरती येणार एस टी पोलाची. ओके. 36 रुपये 30 पैसे बघा, 36 रुपये 30 पैसे एस टी पोलाची. म्हणजे ब्रँड नंबर ऑल इंडियामध्ये सगळ्यांपेक्षा नंबर 1 ब्रँड येते एस टी पोलाची. ओके, त्याचा आहे. टॉप क्वालिटी, टॉप आणि बेस्ट. याचं खोबरं जाड असतं की बारीक? एकदम जाड खोबरं असते, खायला पचाव असते. त्याची ओके. चटणी पण असते, ते पाणी सोडत नाही. काय बोलताय? म्हणजे खोबऱ्याची चटणी वगैरे तुम्हाला इडली वगैरे साठी चांगली असते. करायची असेल तर हे चांगला नारळ आहे हा. 36 रुपये 50 पैसे रेट 36 आहे. रुपये 30 पैसे. सॉरी, 36 रुपये 30 पैसे हा रेट आहे. आणि किती बसतात? 110. 125. 110 त्याच्या बाजूला आहे. बघा, 125 नारळ बसणार याच्यामध्ये आणि 110 बसणारा हा आहे. 38 रुपये हा बघा. ST पोलाची. हा पण एस टी पोलाच आहे, चांगल्या क्वालिटीचा. आणि हा 38 रुपये नारळ आहे. आणि हा सगळ्यात महाग दिसतो यांच्याकडे आजच्या तारखेचा. 90 भरती आहे, 47 रुपये. बघा, 47 रुपयाला हा नारळ आहे आणि 90 बसणार एका गोणीमध्ये. आणि हे मद्रासचे कुठले बोलला, कुठल्या एरिया बोलले दादा? मद्रासच्या दिंडीगल साईडच्या. बघा, दिंडीगर साईजचा. आणि हा कसा छोटावाला? 210 भरती 20 रुपये 30 पैसे. हा बघा, हा 20 रुपये 30 पैसे सगळ्यात छोटा नारळ. म्हणजे 20 रुपये मिनिमम रेट आहेच मार्केटमध्ये नारळाचा. याच्यापेक्षा कमी रेट तर मी अजून नाही पाहिला. बरेच दुकानात फिरलो आपण. 20 रुपये 30 पैसे बघा. आणि 210 नारळ बसतील याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये 180 भरती आहे. 26.5. 26.5 रुपये 180 नारळ बसतील याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता हा आहे का? ह्याच्यात सगळ्यापेक्षा मोठा आतमध्ये आता माल संपायला आला म्हणून हे 110 याच्यावरती 90 भरती येते. ओके. त्या आतमध्ये ठेवलं आहे. हे 110 भरती 38 रुपये. 38 रुपयाला बघा. 38 रुपीजने 110 नारळ बसतील. हो. आणि आहे ह्याचं खोबरं थोडंसं जाड असेल ना? हां, मस्त जाड, पण ह्याच्यापेक्षा जाड नाही. बघा, ह्याचं सगळ्यात जाड आहे. बघा, ह्याचं खोबरं जे आहे ना ते जाड येणार आहे, चांगल्या क्वालिटीचं. आणि ह्याचं खोबरं थोडंसं मिडियमचं येणार आहे, मिडियम साईजचं. म्हणजे एकदम जाड नसणार आहे आणि एकदम पातळ पण नसणार आहे. आणि तुमचा नंबर काय दादा? 7021 81 777 हा बघा, दादाने नंबर पण सांगितलेला आहे, तुम्हाला स्क्रीनमध्ये खाली येत पण नसेल. विनायका ट्रेडिंग K10. हे बघा हे. आणि नारळ मार्केट मसाला मार्केटच्या इकडलं K सिरीजमधलं हे नारळ बाजार. नारळ मार्केटमध्ये K10. बघा, इकडे या. आणि दादाने नंबर पण दिलेला आहे. इन्क्वायरी करा जर तुम्हाला होलसेलमध्ये विकत घ्यायचं असेल तर. बाकी आज काय रेट आहे आणि उद्या काय रेट आहे हे विचारायला फोन नका करू, त्यांना त्रास देऊ नका. तुम्हाला विकत घ्यायचं आहे, यायचं आहे, तुम्हाला ॲड्रेस नाही सापडत आहे तर तुम्ही इकडे या आणि नारळ विकत घ्या. एकदा बघा स्वतः येऊन, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की काय चाललं आहे ते, काय रेट आहेत, कसे नारळ आहेत ते. बघा, हे गोडाऊन आहे आणि बरंचसं खाली झालेलं आहे गोडाऊन. बघा, अशा नारळाच्या गोणी भरलेल्या असतात. आणि तुम्हाला जसं बोललो, प्रत्येक गोणीमध्ये काउंट ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा रेट पण ठरलेला आहे. मोजावं नाही लागत, काय करावं लागत नाही. प्रत्येक गोणीवरती काउंट ठरलेला असतो. हे बघा, जसं 110. हे बघा, मार्का पण आहे, म्हणजे याच्यात 110च नारळ असणार आणि त्याचप्रमाणे रेट असणार. जसं इकडे 210, म्हणजे सगळ्यात छोटा नारळ बघितला ना आपण, 20 रुपये 30 पैसे. तो बघा, तो ह्या गोणीमध्ये असणार. असं प्रत्येक गोणीवर तुम्हाला असा मार्का दिसेल की ह्या गोणीमध्ये किती नारळ आहेत. तसे हे 210 वाले आहेत. बघा, हे 180 नारळाचे बघा. तर मित्रांनो, असं होतं हे ओल्या नारळाचं मार्केट. आणि तुम्ही बघितलं पूर्ण सिरीज, पूर्ण लाईन आहे ही K सिरीज. तुम्ही सर्व ओले नारळ आहेत बघा. इकडे पण दिसतं तुम्हाला आपलं ओलं खोबरं नारळ. आणि सगळे नारळ हे मद्रास, कर्नाटक या साईडचेच आहेत. मद्रासचे तुम्हाला एरिया पण सांगितले, पोलाची वगैरे तिकडचेच नारळ आहेत. जाडं खोबरं आहे म्हणतात, पण काहींचं मिडियम असू शकतं, काहींचं जाडं असू शकतं. तुम्ही स्वतः या, स्वतः येऊन खात्री करा. माझ्यावरती विश्वास ठेवा, 100% ठेवा. कारण मी तुम्हाला जी माहिती आहे ती एकदम खरी सांगतो. त्यामुळे बिनधास्त विश्वास ठेवा आणि तुम्ही स्वतः पण या. त्यामुळे तुम्हाला अजून विश्वास पटेल की मी किती रिअल सांगतो ते. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा वाशी APMC नारळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.